Good morning, students. Today we will continue the exercise 3.1 of complex number. Question number 8 हा आपला राहिला होता, सो आपण त्याच्यापासूनच स्टार्ट करू. त्याच्या आधी काय रिव्हिजन? खूप वेळ झाले रिव्हिजन. हां, फक्त मला एकदा फॉर्म्युला सांग. क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड करताना सोल्युशन्स 4ac upon 2a. व्हेरी गुड. ठीक आहे, फॉर्म्युला इज राईट. ठीक आहे, तो दुसरा कन्सेप्ट आहे आपला. जस्ट रिव्हिजन करत होतो बिकॉज आधी झाला होता तो कन्सेप्ट आपला. आता आपण 8th आणि 9th क्वेश्चन हे दोन्हीचे सोल्युशन्स बघू. फर्स्ट वन, ठीक आहे, येतो का हा कॉपी करायला? Exercise 3.1, question number 8, right? X plus 2y, x plus 2y bracket plus 2x minus 3y I plus 4i is equal to 5. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये असं काहीच न्यू नाहीये, तरी पण आपल्याला सॉल्व्ह करता नाही आलं. म्हणजे ह्याच्या आधी तुला असं ह्याच्यात काहीतरी न्यू आहे का की लाईक कॉम्प्लेक्स नंबर माहिती नाहीये तुला, इमॅजिनरी नंबर माहिती नाहीये, और रियल नंबर यू डोंट नो. म्हणजे ऑल कन्सेप्ट्स आर क्लिअर बिफोर. दो मॅथमॅटिक्स एक असा सब्जेक्ट आहे जे तुम्ही फक्त ट्राय करत गेलो तर येतं सॉल्व्ह करता. आता हे पण तुम्ही जर का ट्राय केलं असतं तरी आलं असतं, बिकॉज ह्याच्यात काय ते इमॅजिनरी नंबर आहे, हा रिअल नंबर आहे, इमॅजिनरी नंबर आहे, रिअल नंबर आहे. मग आता आपल्याला एक कन्सेप्ट तर माहिती होता की इक्वेटिंग टू कॉम्प्लेक्स नंबर्स आणि कम्पेअरिंग रिअल नंबर अँड कम्पेअरिंग इमॅजिनरी नंबर. हां, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग आता तरी पण तेच, आता एक्झाममध्येच डिरेक्टली हा क्वेश्चन आला असता तर तुम्ही सॉल्व्ह नसता केला का? हे ट्राय तर केलेच असतं ना. म्हणजे नसतं केलं कधीतरी एका पॉईंटला सॉल्व्ह की हे नवीन क्वेश्चन आहे, हा कधी सॉल्व्ह नाही केला. सो कधी पण असे कुठलीही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आले तर लगेच गिवअप नाही करायचं, ट्राय करत राहायचं. बिकॉज मॅथमॅटिक्समध्ये असं काही वेगळं नाहीच, लगेच काहीतरी कॉम्प्लिकेशन्स असतात, इथली तिथली कन्सेप्ट आणि एक क्वेश्चन. ठीक आहे. सो हा क्वेश्चनचं काय आहे, स्पेशली आपल्याला आहे ना दोन इक्वेशन्स इक्वेट करायचे आहेत. सो इक्वेट करण्यासाठी लेफ्ट हँड साईडला एक कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे आणि राईट हँड साईडला एक कॉम्प्लेक्स नंबर पाहिजे. मग आता तो कॉम्प्लेक्स नंबर पहिले आपण इथे इक्वेट करूयात. सो एक्स प्लस 2y प्लस 2x मायनस 3y I आता इज इक्वल टू 5 मायनस, येस. आता हे चेंज केल्यानंतर ना संपला. एक्स प्लस 2y हा एक रिअल नंबर आहे, हा टर्म रिअल नंबर, आणि हा टर्म रिअल नंबर, आणि हा टर्म इमॅजिनरी नंबर, हा टर्म इमॅजिनरी नंबर. मग ह्या टर्मसोबत ह्या टर्मला आणि ह्या टर्मसोबत ह्या टर्मला इक्वेट करू शकतो आपण. ठीक आहे, करूयात आपण. ठीक आहे. एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5 हा झाला फर्स्ट इक्वेशन. 2x मायनस 3y I ब्रॅकेट इज इक्वल टू 5 मायनस 4i हा झाला सेकंड इक्वेशन. ठीक आहे, हितपर्यंत काही डाऊट? आता बेसिकली हे हितपर्यंत आल्यानंतर जर तुम्ही सॉल्व्ह करू शकता का नाही? ठीक आहे, अजून सिम्प्लिफाय करू आपण. हा एक्स फर्स्ट इक्वेशन फ्रॉम
फ्रॉम फर्स्ट इक्वेशन x plus 2y is equal to 5. x is equal to 5 minus 2y. ठीक आहे, मग आता ही झाली x ची व्हॅल्यू. अजून आपण त्याला सिम्प्लिफाय करूयात थर्ड इक्वेशन. ठीक आहे, आता थर्ड इक्वेशन नंतर ना हां ही जी सेकंड इक्वेशन आहे त्याच्यात आपण सबस्टिट्यूट करू. Substitute third equation in second equation है तो second equation. ठीक है, टू एक्स माइनस 3y टू x minus 3 is equal to 5 minus 4i. ठीक आहे, इथपर्यंत डन. 2x minus 3y is equal to 5 minus 4i. आता आपल्याला x ची व्हॅल्यू, ही तर क्वेश्चनच काय आपला की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. ठीक आहे, आता एक्स अँड वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ॲट दी एंडपर्यंत. ही तर सिम्पली म्हणजे वायची व्हॅल्यू तर नाही माहिती, पण एक्स इज इक्वल टू आपण एक्सची व्हॅल्यू तरी फाइंड आउट करून ठेवली कशी तरी. सो आता हिथं आल्यानंतर ना हिथे एक्सची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून बघू काय होतंय. ठीक आहे, 2 इंटू हां 2 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे व्हेरी गुड. x इज इक्वल टू 5 मायनस 2y मायनस 3y आय. आपण जरा स्क्वेअर ब्रॅकेट देऊ आय. ओके, इज इक्वल टू 5 मायनस 4i. आता बघ 2 5 10 minus 2 to the 4y minus 3y bracket I is equal to 5 minus 4i. ठीक है, 10 minus minus become plus 7y bracket I, right, is equal to 5 minus 4i. आता आपण नाव ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून 10 मायनस आयची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय आपण 2x इथे काय चुकलं सांग बरं. आपण काय ठरवलेलं, हा टर्म रिअल टर्मला इक्वेट केला मायनस 4i. येस, व्हेरी गुड. आता इज इक्वल टू मायनस 4i. ठीक आहे, बरोबरच केलं आपण सॉल्व. जस्ट इक्वेट करायचं इथे. minus 4i minus 4i is equal to minus 4i is equal to minus 4i. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हा आय कॅन्सल. सो 10 minus 7y is equal to minus 4. सो 10 is minus इकडं मॅक्झिमम ट्राय करायचं की मायनस साईन कशी कमी होतीये, मायनस साईन कशी ॲडिशनमध्ये कन्वर्ट होते. 4 इज इक्वल टू 7y. ठीक आहे, मायनस तिकडे गेल्यावर 7. सो 14
y इज इक्वल टू 14/7 2. आता इथे ही व्हॅल्यू भेटली. देअरफोर एक्स ची काय व्हॅल्यू आहे आपली, एक्स इज इक्वल टू 5 मायनस 2y इज इक्वल टू 5 मायनस 2 इंटू 2. सो 5 मायनस 4 इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू डन. y इज इक्वल टू x इज इक्वल टू 1. ठीक आहे. हे नोटबुकमध्ये एकदा सॉल्व करतो का, म्हणजे तुला रेफरन्ससाठी. ऑनलाईन स्टुडंट्स ऑल्सो प्लीज डू सॉल्व इन टू नोटबुक. डन. AC स्लो करायचं आहे का, AC स्लो करायचा आहे का. ठीक आहे. डन. समजलं ना तुला. स्टेप बाय स्टेप सॉल्व करत गेलो तर इक्वेट करायचं जस्ट आणि सबस्टिट्यूट. व्हेरी गुड. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन. इथं काय करू शकतो आपण, हा फर्स्ट तर जमला इझी. सेकंड क्वेश्चन मध्ये डिव्हिजन फॉर्म मध्ये आहे, मध्ये ॲडिशन आहे फर्स्ट थिंग. व्हेरी गुड. पहिले तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. करायचं आहे का हा सम. ठीक आहे, करूयात सोल्युशन तुम्हाला. करायचा. फर्स्ट
आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ कसं करणार आहे हा सॉल्व. क्रॉस मल्टिप्लिकेशन का करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन? बिकॉज ॲडिशनची साईन नाही. हां राईट. पहिले दोन ऑपरेशन्स दिले. फर्स्ट ॲडिशन पण दिलं आहे आणि प्लस डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये पण दिलं आहे. हे मध्ये ॲडिशनची साईन आहे आणि हे डिव्हिजनचे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स एकत्र दिले. सो आता पहिले आपण ती ॲडिशनची साईन घालवण्यासाठी सिम्प्लिफाय करण्यासाठी मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आणतो आणि मग तो डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये येणार बेसिकली. मग काय इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. हाँ x प्लस यस टू i. ठीक है. फर्स्ट स्टेप क्रॉस मल्टीप्लिकेशन. x प्लस 1 माइनस i y minus 1 into 1 plus I. Manish, you're too late. Is equal to I. ठीक है. 1 plus x plus 1 into 1 minus I plus y minus 1 into 1 plus I upon 1 plus I and 1 minus I. इथपर्यंत काहीच डाऊट नाही आहे. ठीक आहे. एक्सने पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचा. थांब मी जरा इथे ठेवून. एक्सनी ह्या टर्मला एकदा आणि मग सेकंड ह्या टर्मनी एकदा, परत 1नी ह्या टर्मला एकदा आणि ह्या टर्मला एकदा. सेम गोज विथ दिस इक्वेशन. ठीक आहे. 1 आता मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तू फास्ट मॅच करायचा ट्राय कर. आपण 8th क्वेश्चनचा सेकंड सम सॉल्व करतोय. ठीक आहे. x माइनस I का x इंटू 1 इज x इंटू -1 इज माइनस I x इंटू माइनस I माइनस I x. सो ब्लॅक पेन पाहिजे. प्लस 1 इंटू 1 माइनस I. क्लियर. प्लस y प्लस IY -1 माइनस I. ठीक है. अपॉन 1 स्क्वेअर माइनस I स्क्वेअर. फेवरेट ना हा. थांबा. इज इक्वल टू oh god is equal to I. पहले therefore a plus b into a minus b. ठीक है. आता x प्लस 1 माइनस 1 कैंसल. माइनस I प्लस IZ. माइनस माइनस. ठीक है. अपन सॉल्व करू. x माइनस IX माइनस I माइनस 2I प्लस y. फाइन. अपॉन
1 x माइनस एक्स वाय माइनस 2i y प्लस आई वाई. ओके ठीक आहे. 1 माइनस माइनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू हां आय. ठीक आहे. सो एक्स प्लस वाय. आपण आता नेक्स्ट पेज घेऊ. कुठपर्यंत आलो? एक्स प्लस आय वाय काय काय एक्स मायनस आय एक्स एक मिनटं एक्स मायनस एक्स आय प्लस वाय आय मायनस 2i प्लस वाय. ठीक आहे. हाच इक्वेशन होता ना. अपॉन 1 मायनस 1 इज इक्वल टू आय. ठीक आहे. आता वरती तुम्ही काय करू शकता, स्टेप बाय स्टेप करत जायचं, सोल्युशन येतं. सो एक्स प्लस ठीक आहे थांबा, प्लस बाहेर ब्रॅकेट एक्स नाही मायनस आहे ह्याला आहे. सो वाय मायनस 2 मायनस एक्स इंटू आय इज इक्वल टू आय अपॉन 2. ठीक आहे इथपर्यंत. आता एक्स प्लस वाय अपॉन 2 प्लस वाय मायनस एक्स मायनस 2 अपॉन 2 इज इक्वल टू आय. हा नाही, आपण हे सेपरेट करण्यापेक्षा आपण 2 इंटू आय केल्यानंतर ना जास्त इझी जाईल. ठीक आहे. आता एक्स प्लस वाय मायनस 2 मायनस एक्स इंटू आय इज इक्वल टू 2i. कळलं काय केलं? ठीक आहे. डिव्हिजन फॉर्ममध्ये तिकडे गेलं तर मल्टिप्लिकेशन होतं. सो एक्स प्लस वाय. आता आपल्याला ह्या फॉर्मपर्यंत आलोय पण जिथे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स एकमेकांना इक्वेट करतायत. राईट. हा आहे आपला. ठीक आहे मी तुम्हाला दाखवते. हा आहे रियल नंबर. ह्याच्यासोबत कुठेच इमेजनरी पार्ट नाही दिसत आहे. ह्या पूर्ण टर्म सोबत हा इमेजनरी पार्ट आहे. सो हा झाला आपला इमेजनरी पार्ट आणि हा फक्त इमेजनरी पार्ट आहे. मग आपला हा काय आहे, रियल नंबर. व्हेरी गुड. तो असणार आहे 0. ठीक आहे वी विल राईट इट. 0 प्लस 2i. ठीक आहे. मग हा झाला रियल नंबर आणि हा झाला इमॅजिनरी नंबर. आता परत इक्वेट करायचं, स्क्वेअरिंग करायचं आणि मग एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथून पुढे तुम्ही सॉल्व करणार आहे हा क्वेश्चन. ठीक आहे. फक्त इक्वेट करून ठेवा म्हणजे ते सॉल्व करताल तुम्ही. म्हणजे अजून एक कन्सेप्ट आहे जी नाइन्थ क्वेश्चनला आपण करूयात. ते डिव्हिजन फॉर्ममध्ये आहे. डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. प्रॉपर डिव्हिजन केलं त्यांनी. हे कॉपी करायचं आहे.
हां, करून घ्या फास्ट. हं. क्वेश्चन नंबर 8चा सेकंड क्वेश्चन झाला. इथून पुढे तुम्ही बरं ठीक आहे. हे सॉल्व्ह झाल्यानंतर सांगा. फास्ट कॉपी करा. आजची डेट काय? 27 28. हां, डेट पण द्या. मनीष, लेट का झालं तुला आज यायला? बस. ओके. कुठून येतो तू? शिवने. अच्छा, वारजे. ठीक आहे. डन. सेकंड क्वेश्चन आहे ना, 9th क्वेश्चन मधला फर्स्ट बघ. हां, कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. कॉपी करताना एकदा चुकू शकतं, पण जेव्हा स्वतः सॉल्व्ह करत तेव्हा नाही चुकणार. सो डन. कंपेअरिंग रियल अँड एकदा सॉल्व्ह करायचं, म्हणजे तुम्ही कॉपीज करताय तर सॉल्व्ह पण करायचं बघा, येतंय का सॉल्व्ह करता. आणि एखादी स्टेप राहिली तर लगेच बघायचं, बोर्डवरती आहेच सोल्युशन. कर कर. सेपरेट नाही करायचं आहे, 2 मल्टिप्लाय करायचं डिरेक्टली. एक्स प्लस वाय. डिव्हिजनची लाईन दे. डिव्हिजनची लाईन. स्केल नाही देणार आहे. अरे एवढा वेळ नाही, पटापट. म्हणजे तुला प्रॅक्टिस तरी होईल विदाउट स्केलची. सिस्टमॅटिक. हा, एवढा वेळ नसतो पण एक्झाम मध्ये पटापट सॉल्व करायचं.
काय डाऊट? आता हा रिअल नंबर ह्याला इक्वेट करायचा आणि हा फुल इक्वेशन इमेजनरी पार्ट ह्याला इक्वेट करायचा. आय आय कॅन्सल करायची. हां, कम्पॅरिझनचं पण आहे. ह्याच्या आधीच आम्ही एक सम घेतला आहे. 1 मिनटं तुला दाखवते मी, म्हणजे तुला इझी जाईल. आता हे बघ, इथपर्यंत आपण कम्पेअर केलं. एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5. रिअल नंबरला इक्वेट केलं. एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 4i. ठीक आहे, हे दोघांना इक्वेट केल्यानंतर ना एक्सची व्हॅल्यू आपण इथं फ्रॉम फर्स्ट इक्वेशन एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5 केलं. मग एक्स इज इक्वल टू 5 मायनस 2y. इथपर्यंत तुला काही सुद्धा डाऊट आहे? काय केलं आपण? मग इथं काय केलं? फर्स्ट इक्वेशन कडून आपण एक्सची व्हॅल्यू फक्त इक्वेट केली. एक्स इज इक्वल टू सगळे टर्म्स राईट हँड साईडला घेतले. आपण हे का करतोय? कारण की आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हे क्लिअर आहे? आता एक्सची व्हॅल्यू अशी भेटली आपल्याला, नॉट इन रिअल नंबर. इथे काय डाऊट आहे का तुला? इथपर्यंत काय जेवढं मी एक्सप्लेन केलं? तू ह्याच्यानी म्हणतोय, एलिमिनेशन मेथडनी म्हणतो. हां 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 ठीक आहे. आपण सी एक्स अँड वायची व्हॅल्यू कशी पण काढू शकता. तुम्हाला किती मेथड्स माहिती? सबस्टिट्यूशन मेथड, एलिमिनेशन मेथड. हे जस्ट सिम्प्लिफाय फॉर्म होता म्हणून मी ह्याच्याने केलं. हे बघ, ह्याच्यानंतर ना लगेच मी तो जो एक्स इज इक्वल टू केला होता तो मी इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केला. कुठल्या? ह्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. मग सगळे वायच्या फॉर्ममध्ये, वायच्या व्हेरिएबल्समध्ये आले. समजतंय ना तुला? आता वायच्या टर्म्समध्ये आल्यानंतर ना 5 टू जा 10, 2 टू जा 4 अँड मायनस 3y ॲज इट इज. आय कॅन्सल. 10 मायनस 7y इज इक्वल टू 4. मग तशी आपल्याला वायची व्हॅल्यू भेटली. मग वायची व्हॅल्यू परत ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली बिकॉज इथं वाय सबस्टिट्यूटेड नव्हतं. आणि मग क्लिअरली एक रिअल नंबरच्या फॉर्ममध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली. हे का मी एक्सप्लेन केलं? बिकॉज त्याच्यापुढे तुला ते सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे दोघं पण सॉल्व्ह करणार आहेत. त्याच्यासाठी आपण एक पेज सोडू तिथला आणि सेकंड कन्सेप्ट घेऊ. हे तुम्ही घरी सॉल्व्ह करा. काय? हां, पुढचं होत आलंय का? किती दाखव. कंपेअरिंग x plus y is equal to 0, x is equal to minus y and कुठे सेकंड इक्वेशन? हां, y minus 2 minus x. Excuse me. AC को वरती ठेव. हां. एक मिनिट. y is equal to 2 आलं का तुझं? येस, व्हेरी गुड. मायनस 2 विल गो दॅट साईड, बिकम प्लस 2. मग इथं मायनसची हां, मग फक्त साईन चुकली तुझी. सो मायनस 2y इज इक्वल टू प्लस 4. y इज इक्वल टू 4/2. y इज इक्वल टू -2. कळलं तुला? -2 का आले? बिकॉज 4ला मायनस. एक न्यू बुक आहे ना तुमच्याकडं? हां, काल ह्यानीच आमचं सांगितलं ना ते आपलं. येस, ओके फाईन. हां, ह्याची सोल्युशन काय यायला पाहिजे तुमचे? x इज इक्वल टू -2 अँड y इज इक्वल टू 2. हा ना, खूप कन्फ्युजन आहे. तुम्ही मागं आन्सर्स बघूच ना तुम्ही. हो,
मग खूप डोकं खराब होतं जेव्हा आपण सॉल्व्ह करतो राईट आणि बॅक साईडला कम्पेअर केलं तर. ठीक आहे, हे सोल्युशन यायला पाहिजे. करतोय तू पण सॉल्व? पटापट करा. 9th क्वेश्चन थोडासा बघ. ठीक आहे, हा तू एक पेज सोड. आपण 9th क्वेश्चनचा फर्स्ट सम घेतोय. सेकंडचा पण मी थोडा ओव्हरव्ह्यू देते म्हणजे थोडा